पावसाचे ढग धडकी भरवणार, 48 तासांसाठी राज्यात अतिदक्षतेचा इशारा। मागील 48 तासांपासून राज्याच्या बहुतांश भागावर पावसाचं सावट पाहायला मिळालं, तर काही भागांमध्ये मंगळवारी सायंकाळपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली। वादळी पावसाने मुंबईसह मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला झोडपलं। दरम्यान पावसाचे हे सावट अद्याप निवळलं नसून हवामान विभागाकडून पुन्हा एकदा राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। पुढचे 3 ते 4 दिवस राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागाला ऑरेंज अलर्ट देत नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, तर राज्याच्या उर्वरित भागांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। समुद्रकिनारी भागांमध्ये नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देत सावधगिरी म्हणून खोल समुद्रात न जाण्याच्या सूचना मासेमारांना करण्यात आल्या आहेत। पुढील 48 तासांमध्ये किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्याचा वारा वाहणार असून वाऱ्याचा सरासरी वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असून समुद्रही खवळणार असल्याचं उसळणाऱ्या लाटा धडकी भरवू शकतात। राज्यातील कोकण किनारपट्टी भागासाठी हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यानं इथे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने तळकोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापुरातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। फक्त कोकणच नव्हे तर विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही पुढच्या 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।